मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 32 नियम. नंबर 1. पिस्ता खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. नंबर 2. अक्रोडचे सेवन केल्याने आपले हृदय निरोगी राहते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. नंबर 3. रात्री झोपण्यापूर्वी चणे भाजून खाल्ल्याने आणि त्यावर 1 ग्लास कोमट दूध पिल्याने श्वसनमार्ग साफ होतो आणि दम्यापासून आराम मिळतो. नंबर 4. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यामुळे मूळव्याधीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. नंबर 5. पुदिन्यामध्ये मेंथॉल असते, जे स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते. नंबर 6. आठवड्यातून किमान 2दा शॅम्पूमध्ये साखर टाकून केस धुतल्यास मुळापासून कोंडा दूर होतो. लांब केसांसाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. नंबर 7. खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून लावू शकता. यात अँटीऑक्सिडंट असतात, ज्याचा फायदा त्वचा आणि केसांना देखील होतो. व्हिटॅमिन ई केस आणि त्वचा पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. शिवाय याचा नियमित वापर केल्याने केस गळतीही थांबते. नंबर 8. संपूर्ण शरीरातील मळ काढण्यासाठी 1 कप दुधात 2 चमचे कॉफी पावडर मिसळून आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला मसाज केल्याने संपूर्ण शरीर उजळते. नंबर 9. खोबरेल तेल आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो, तसेच केस लांब होतात. नंबर 10. सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे त्वचा व केसांसाठी उत्तम आहे. नंबर 11. गाजराचे भरपूर सेवन करावे. गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 12. 1 चमचा पुदिन्याच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते. नंबर 13. आवळा आणि हळद समान प्रमाणात घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल. नंबर 14. अर्धी शिजलेली कारल्याची भाजी वजन कमी करायला मदत करते. नंबर 15. कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा. यात थोडा मध मिसळून सेवन केल्याने पोटातील सर्व जंत नष्ट होतात. नंबर 16. काकडीचा तुकडा जिभेवर 90 सेकंद धरून ठेवल्याने श्वासाची दुर्गंधी थांबते. काकडीमधील फायटोकेमिकल्स श्वासाची दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. नंबर 17. वजन कमी करण्यासाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये असलेले हाय प्रोटीन आणि फायबरमुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. नंबर 18. ज्यांचे केस खूप गळतात त्यांनी एरंडाच्या तेलात थोडी मेथीची केसांच्या मुळावर लावावी. यामुळे केस मजबूत आणि काळे होतात. नंबर 19. आपल्या कपाळावर पुदिन्याचा रस लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 20. रोज 1 किंवा 2 तुळशीची पाने खाल्ल्याने तणाव कमी होतो. नंबर 21. साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येतो. नंबर 22. दालचिनीच्या सेवनाने पचनसंस्थेचे विकार, दात, डोकेदुखी, त्वचारोग, मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. नंबर 23. मॉर्निंग वॉक फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही, तर याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, तसेच शरीरातील रक्तप्रवाह देखील वाढतो. नंबर 24. दररोज किवी खाल्ल्याने पचन चांगले होते, कारण किवीमध्ये फायबर असते. नंबर 25. दररोज गाजराचा रस पिल्याने दम्याचा त्रास कमी होतो. नंबर 26. तांदळाची पाने डोक्याच्या त्वचेवर लावल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो. नंबर 27. ड्रॅगन फ्रूट हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असते. यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. नंबर 28. मनुका खाल्ल्याने निद्रानाशमध्ये आराम मिळतो. जर झोप येत नसेल तर मनुका खावे. नंबर 29. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे चिकू डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. नंबर 30. पेरूचे नियमित सेवन केल्याने पिंपल्स आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. तसेच हिवाळ्यात त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. नंबर 31. लठ्ठपणा कमी करण्यासाठी नारळ खूप फायदेशीर आहे. नंबर 32. बडीशेपचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.